एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालयामध्ये भरती निघाली आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी एमटीएस हवालदारची भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येते आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले 26 जून 2025 पासून आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 24 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये तर पगार सुद्धा आपल्याला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, यामध्ये जे 40 मार्काचा पेपर असणार आहे आणि 40 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले एससी/एसटी कॅटेगरीसाठी 8 मार्कावर, ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग 10 मार्कावर, ओपन कॅटेगरीसाठी पासिंग 12 मार्कावर आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर मंत्रालयामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, पेपर कधी आहे, वय किती आहे, फी किती आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला एसएससी एमटीएस हवालदार भरतीबद्दल सांगणार आहे। काम कुठं करावं लागणार आहे, कोणतं करावं लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखाडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, एसएससी एमटीएस हवालदारची भरती चालूच आहे। तर या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर ड्युटी कुठं करावं लागणार आहे, तर पहा मंत्रालयामध्ये करावं लागणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच करावं लागणार आहे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, पुणे, मुंबई ह्या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार, नोकरीचं ठिकाण हे आहे। आणि त्याचबरोबर कटाप यामध्ये मागच्या वर्षी किती गेला होता आणि या वर्षी किती जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर मंत्रालयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे एसएससी एमटीएस हवालदारांना। आणि त्याचबरोबर पहा काम कोणतं करावं लागणार आहे, तर पहा जे मंत्रालय असते, सडक मंत्रालय झालं, परिवहन मंत्रालय झालं, रक्षा मंत्रालय झालं, याच्या अंदर आपल्याला काम करावं लागते आणि फाईल आपल्याला न्यायाचं काम करावं लागते। ह्या इकडून तिकडे आपल्याला फाईल न्याय लागते, जिथं फाईल न्याय लागते त्या ठिकाणी, ठीक आहे। तर आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागते कोणती फाईल कुठं आपण ठेवलेली आहे, एक लक्षात ठेवा। तर एवढं आपल्याला काही लक्ष ठेवावं लागते एसएससी एमटीएस हवालदार पदामध्ये। आणि 8 घंटेची ड्युटी असते आणि वर्दी भेटते, खाकी वर्दी आहे। इथून 15-20 वर्षा अगोदर एसएससी एमटीएस हवालदारांनी जे काम करावं लागत आहे, माठामध्ये पाणी भरून द्यावं लागेल, त्याला त्या भरून ठेवावं लागेल, त्याचबरोबर कुलरामध्ये पाणी टाकावं लागेल, हे काही काम त्यांना करावं लागेल। पण आता ऑफिशियली झालेला एसएससी एमटीएस हवालदार एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येते। एससी/एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकता आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक सर्व्हिसमॅन यासाठी 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। तुम्ही कोणत्याही कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, एनटी, विजो ओपन, एसबीसी, 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 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर पहा जे एमटीएसचं पद आहे, एमटीएस पदामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे। बाकी जे हवालदारचं पद आहे, हवालदार पदामध्ये ग्राउंड आहे, उंची सुद्धा यामध्ये लागते, एवढं आपल्या लक्षात आलं असेल। 2 पद यामध्ये एमटीएस आहे, हवालदार आहे। एमटीएस मध्ये फॉर्म भरता येते आणि हवालदार मध्ये फॉर्म भरता येते, दोन्ही पदामध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। तुमची जर हाईट जर कमी असेल तर एमटीएस मध्ये फॉर्म भरून टाकायचा, ठीक आहे। तर पहा एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपर आपला 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान आपला पेपर असणार आहे। आणि पेपर यामध्ये 2 आहे, सेक्शन 1 सेक्शन 2 एका दिवशी आपला पेपर असणार आहे। पहिला जो पेपर हा क्वालिफाईंग पेपर आहे। तर पहिल्या पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, टोटल 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 3 गुणा 120 मार्काचा पेपर, 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। पासिंगचा जर विचार केला तर यामध्ये यूआर कॅटेगरीसाठी 12 मार्कावर पासिंग आहे, ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 10 मार्कावर पासिंग आहे, एससी/एसटी कॅटेगरीला फक्त 8 मार्कावर पासिंग आहे 40 पैकी। तर जास्त चान्स आहे पहिला पेपर आपण असाच पास होतो। तुम्ही गणित बुद्धिमत्ता केलंही नाही तरी चालते, मी तुम्हाला सांगतो करू नका, ठीक आहे। कारण की याच्यावर मेरिट आपल्याला लागत नाही, पहिल्या पेपरवर मेरिट लागत नाही आणि पहिल्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तुम्ही तुक्के मारले तरी सुद्धा तुक्क्यात आपला पेपर या ठिकाणी निघून जाते। तर मेन आपलं 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे पेपरसाठी। तर पहिला सेक्शन 1चा पेपर झाल्यानंतर दुसरा पेपर आपल्याला लागणार आहे त्याच दिवशी राहते, एका दिवशी, ठीक आहे। तर सेक्शन 2चा जो पेपर असणार आहे, परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सेक्शन 2च्या, तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर
पेपर, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे, 150 मार्काचा पेपर असणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग असते। तर मेन आपलं कॉम्पिटिशन जे असणार आहे तर हे दुसऱ्या पेपर आहे, तर मेन याच्यावरच मेरिट लागते। जनरल नॉलेजचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25, 150 पैकी मेरिट लागते, कारण की एका प्रश्नाला 3 गुण आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर पहा आपल्याला जनरल नॉलेजचं करायचं आणि इंग्रजी ग्रामरचे हे दोनच विषय आपल्याला अभ्यास करायचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर याचे दोनच अभ्यास आपल्याला करायचा, कारण की याच्यावरच मेरिट आपल्याला लागते ह्या 150 पैकी, ठीक आहे। तर जास्त चान्स आहे यामध्ये सिलेक्शन होण्याचे। जे पण विद्यार्थी या भरती तयारी करत असाल तर आतापासून अभ्यास करा, आतापासून तयारी चालू द्या, कारण की चांगली ही भरती तुमच्यासाठी चालून आली आहे। तर मेन आपलं कट ऑफ या ठिकाणी मेरिट जे लागते ह्या दुसऱ्या पेपरवर लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपले पेपर होणार आहे, 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, 3 निगेटिव्ह मार्किंग आहे। पेपर झाल्यावर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड। उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते। 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, तर एवढं यामध्ये उंची लागते। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला दोंडा हा 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग आपल्याला 15 मिनिटांमध्ये मारायचे, तर 15 मिनिटात आपण आरामात मारून देतो। 15 मिनिटाचा टाइम 1600 मीटर रनिंगसाठी भेटणार आहे। तर 1600 मीटर रनिंग यामध्ये 15 मिनिटांमध्ये आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर 1 किलोमीटर रनिंग आहे 20 मिनिटांमध्ये। तर 1 किलोमीटर रनिंग आपण आरामात या ठिकाणी 20 मिनिटांमध्ये मारून देतो, आरामात मारून देतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढंच ग्राउंड आहे, नॉर्मली ग्राउंड आहे, तर ग्राउंड आपण आरामात मारून देतो। तुम्ही प्रॅक्टिसही केली नाही 1600 मीटर रनिंगची म्हणा, 1 किलोमीटर रनिंगची म्हणा, तर आपण पैदल जरी असा गेलो तरी सुद्धा आपण ग्राउंड या ठिकाणी काढू शकतो। तर आपल्याला ग्राउंडवर फोकस नाही करायचा आहे, मेन फोकस आपल्याला या ठिकाणी पेपरवर करायचा आहे, कारण की आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे। तर मागच्या वर्षी एसएससी एमटी हवालदार भरतीमध्ये किती मार्कावर सिलेक्शन झालं होतं मुलांचं महाराष्ट्रामध्ये, तर पहा 150 पैकी मुलांचं मागच्या वर्षी जे सिलेक्शन झालं होतं, तर पहा 150 पैकी 130 पर्यंत मुलांचं सिलेक्शन झालं होतं। आणि यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये 30-30, 40-40 मार्क यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये वाढते, कारण की एका प्रश्नाला 3 गुण आणि पेपर थोडासा हार्ड येतो, त्याच्याने नॉर्मलायझेशनमध्ये 30 ते 40 मार्क आपल्याला फुकटचे यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये बोनस मार्क्स आपल्याला 30 ते 40 भेटणार आहे, त्याला नॉर्मलायझेशन म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। तर 130 पर्यंत आपल्या यामध्ये सिलेक्शन होते 150 पैकी, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, मंत्रालयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। तर चांगली ही एसएससी एमटी हवालदारची भरती चालू आहे, एक लक्षात ठेवा। फॉर्म भरणे चालू आहे आणि जागांचा जर विचार केला तर 1075 जागांसाठी ही एसएससी एमटी हवालदारची भरती या ठिकाणी चालू आहे। तर ज्यांना सुद्धा एसएससी एमटी हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा। आणि आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते सर्वात जास्त आपल्याला करायचे आहे। जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आतापर्यंत झालेले जेवढे पण म्हणजे हे एक दोन वर्षामध्ये जेवढे पण पेपर झाले असेल तर त्याच्यातूनच अभ्यास करा, कारण की तेच प्रश्न रिपीट त्या ठिकाणी येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली ही एसएससी एमटी हवालदारची भरती या ठिकाणी तुमच्यासाठी चालू आहे। तर मंत्रालयामध्ये आपल्याला ड्युटी भेटणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये ड्युटी भेटणार आहे, पुणे झालं, मुंबई झालं, नागपूर झालं, छत्रपती संभाजी महाराजनगर झालं, ह्या जिल्ह्यामध्ये, ठीक आहे। पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।